एक म्हणजे आघाड्यांचं ज्यावेळेला आघाड्यांच्या मध्ये जेव्हा जागा वाटप होतं, त्यावेळेला अशा प्रकारे एकमेकांवरती कुरघोडी साधण्यासाठी अशा बातम्यांचा वापर केला जातो. मनोज 1999ला जर तुला आठवत असेल, तर ज्यावेळेला अ, विधानसभा निवडणूक झाली होती आणि कोणाला स्पष्ट बहुमत नव्हतं. अ, राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष काँग्रेसमधून फुटून माफ करा, वेगळा झाला होता. अशा वेळेला हे दोघं एकत्र येणार का? याच्यावरती त्यावेळेला मंथन सुरू होतं, त्यावेळेला चर्चा सुरू होती आणि त्याच वेळेला शरद पवार यांनी भाजपशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे बोलणी करतायत अशा प्रकारचं एक बातमी सोडून दिली होती आणि तशा प्रकारचे काही नेत्यांना त्यांनी बोलायला पण पाठवलं होतं. आणि हे काँग्रेसमध्ये या गोष्टी आल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं, की आता गणित बिघडणार आहे आणि याच्यामुळं सत्ता जी आपण मिळवू शकतो ती मिळवू शकणार नाही. आणि नंतर मग जागा वाटपामध्ये दोन्ही पक्षांचं एकमत झालं आणि पुढे काय झालं हे सगळ्यांना इतिहास माहिती आहे. पण अशा प्रकारे आपल्या विरोधी जो विचारांचा गट आहे किंवा पक्ष आहे, याच्याशी बोलणी ओपन ठेवण्याचं काम आघाड्यांच्या या राजकारणात, दबावाच्या राजकारणात हे केलं जातं आणि त्याच्यामुळेच आपण बघतो, की शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून या ज्या बातम्या न्यूज चॅनलमध्ये येत आहेत किंवा प्रसार माध्यमात येत आहेत, की बीजेपीच्या वरिष्ठ नेत्यांना शिवसेनेचे नेते भेटले किंवा फडणवीस हे मातोश्रीवरती गेले, याच्याबद्दल अजिबात खंडन केलं जात नाहीये. हे जाणीव-बुजून यासाठी आहे, की काँग्रेसवरती एक दबाव राहावा, यासाठी हा सगळा प्रकार सुरू आहे, असं माझं मत आहे. आज आपण पाहिलं तर ऑफिशियल जी शिवसेना उद्धव ठाकरे गटाची जी लाईन आहे, ती सामनामध्ये आपल्याला दिसतेय. सामनाचे जे ऑनलाईन एडिशन आहे, त्याच्यामध्ये 11:33 एक बातमी प्रसारित झालेली आहे. त्याच्यामध्ये संजय राऊत यांचं स्टेटमेंट प्रसारित झालंय आणि त्याच्यामध्ये संजय राऊत असं म्हणतायत, की काही जागांवरती वाद आहे आणि तो आम्ही संध्याकाळपर्यंत याच्यावरती मार्ग काढू. ते हे म्हणाले, की त्या बातमीमध्ये हे पण लिहिलेलं आहे, की काही जागांवरती काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट हे दावा सांगतायत आणि एकच पक्ष त्या जागांवरती दावा सांगणं हे म्हणजे दोन्ही पक्ष एका जागेवरती दावा सांगणं हे साहजिकच आहे असं त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळं हे आघाड्यांचं जे राजकारण आहे, दबावाचं राजकारण आहे, त्याचा हा एक भाग असेल असं मला वाटतं. मनोज, बघा, असं आहे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला चांगले खासदार जिंकून आणता आले हे खरं आहे. पण 5 वर्षापूर्वी जर आपण विचार केला तर आता जो काँग्रेसचा खळखळाट दिसतोय आपल्याला, अनेक नेत्यांना वेगवेगळे त्यांचे स्वर उमटायला लागले, तशी काही त्यांची स्थिती नव्हती. महाराष्ट्रामध्ये 2 खासदार निवडून आणता आले आणि एकच खासदार नंतर बाळा धानोरकर हे जिंकून आले होते आणि जे दुसरे होते पूर्वीच्या निवडणुकीमध्ये 14च्या, ते अशोक चव्हाण आता काँग्रेसमध्ये नाही, ते भाजपमध्ये आहे. अशी सगळी अवस्था असताना स्ट्राईक रेट खूप चांगला आला म्हणून काँग्रेसचे नेते सुद्धा खूप जास्त आडमुठेपणानं उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या नेत्यांशी वागतायत का? किंवा काही ठिकाणी उद्धव ठाकरे हे मुंबई आणि कोकण, म्हणजे कोकणात तर काही फार काँग्रेसचा प्रभाव नाही, पण मुंबईमध्ये सुद्धा त्यांना जागा हव्या होत्या, तर मुंबईत सुद्धा काही उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या नेत्यांनी, म्हणजे खास करून संजय राऊतांनी खूप रिजिड भूमिका घेतली आणि त्याच्यामुळे त्यांचा वाद जास्त वाढत चाललाय. मुख्यतः ज्या जागांवरून वाद आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाच्या म्हणजे विदर्भातल्या जागा आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गट असं म्हणतोय, की अमरावतीची आणि रामटेकची जागा जी नेहमी शिवसेना लढवत होती भाजप सोबतच्या युतीमध्ये, ती जागा आणि ज्या ठिकाणी त्यांचे उमेदवार पण निवडून आले होते त्या जागा काँग्रेसला त्यांनी दिल्या. या लोकसभा 2024च्या निवडणुकीमध्ये या हमखास जिंकून येणाऱ्या जागा होत्या आणि त्या काँग्रेसकडे गेल्या आणि काँग्रेस इथे जिंकून आलेली आहे. उद्धव ठाकरे गटाचं म्हणणं होतं, की लोकसभेला आम्ही मदत तुम्हाला केली, आता तुम्ही विधानसभेला मदत करा. जरी विदर्भामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाची ताकद नसली तरी पण पक्ष वाढवण्यासाठी काही जागा आम्हाला लढू द्या, असं त्यांची मागणी काँग्रेसकडे आहे, ज्याला काँग्रेस पूर्णपणे नकार देते. कारण काँग्रेसला विदर्भामध्ये जे मोठ्या प्रमाणावरती यश मिळालं लोकसभा निवडणुकीमुळे, त्यामुळं तिथल्या नेत्यांचा आत्मविश्वास हा वाढलेला आहे. पण एक आपण लक्षात ठेवलं पाहिजे, याच्यामध्ये नेत्यांची काही करणी नाहीये. ह्या जी सामान्य जनता बीजेपीच्या कारभाराला त्रासली होती, त्यांनी बीजेपीच्या विरोधात मतदान केलंय. उद्या काँग्रेसच्या जागी आणखीन कोणी असतात तर त्यालाही त्यांनी मतदान केलं असतं. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांनी हे मतदान आपल्या
प्रेमाखातर लोकांनी केले असं मानण्याचं काही कारण नाहीये. त्यामुळे काँग्रेसनं संघटन मजबूत जिथे असेल तिथे मागणं हे योग्य आहे. पण लाटेवरती स्वार झालेल्या ठिकाणी तुम्हाला मतदान दिलं असेल तर ते मतदान हे आपलंच आहे असं मानणं चुकीचं ठरेल आणि त्याचा फटका जसं हरियाणामध्ये आपल्याला बघायला मिळाला काँग्रेसला, तशाच प्रकारे अति आत्मविश्वास काँग्रेसच्या नेत्यांना महाराष्ट्रात सुद्धा नडू शकतो. त्यामुळं सामंजस्याने दोन्ही बाजूने भूमिका घेतली पाहिजे. नाहीतर आपण बघतोय की बीजेपी हे इन्फॉर्मेशन वॉरफेअर ज्याला म्हणतो, प्रचाराचं युद्धतंत्र, याच्यामध्ये माहीर आहे. आणि लोकसभा म्हणजे हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये कुमारी सैलजा नावाच्या ज्या काँग्रेसच्या नेत्या आहेत त्या काही दिवस प्रचारापासून दूर राहिल्या, कारण त्यांना त्यांच्या ज्या जवळच्या लोकांना तिथं उमेदवारी दिली गेली नाही आणि त्या प्रचारापासून दूर राहिल्या. त्याच्या विरोधामध्ये भाजपनं खूप मोठ्या प्रमाणावरती प्रचार तंत्र अवलंबलं, खूप इन्फॉर्मेशन वॉरफेअर तिथे केलं आणि दलित मतं ही काँग्रेसच्या विरोधात जातील यासाठी त्या प्रचार तंत्राचा वापर त्यांनी केला. हा फटका तिथे बसला आणि आता आपण बघतोय की अशाच प्रकारचं प्रचार यंत्र बीजेपी महाराष्ट्रात वापरत आहे, कारण महाराष्ट्रामध्ये माध्यमांमध्ये बीजेपीचा प्रभाव आहे आणि तिथं माध्यमांचा वापर करून काँग्रेस आणि महाविकास आघाडीमध्ये आलबेल नाही आहे हे आपसात भांडत राहतील. आणि त्यामुळे सत्ता येणं सत्ता जरी आली तरी हे भांडतील आणि नंतर त्याचा तोटा हा जनतेला सहन करावा लागेल. आता मुळात मुद्दा असा आहे की इतकं सगळं सुरू असताना मी जसं म्हणालो की जर फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात मातोश्री इथं बैठक झाली नसेल, जे पी नड्डांची संजय राऊतांची भेट दिल्लीत झाली नसेल, त्यावेळी सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या पक्षानं काहीही त्याचं खंडन केलं नव्हतं. आणि आज दिवसभर ही चर्चा सुरू होती की काँग्रेस महाविकास आघाडीमधनं उद्धव ठाकरे बाहेर पडतील, काँग्रेस स्वबळाचा नारा देण्याची मानसिक तयारी ठेवून आहे आणि दोन्ही पक्षांमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा शरद पवारांनी केला, पण त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. एकदा संजय राऊत पवारांना भेटले, दुसरीकडे आदित्य ठाकरे आणि अनिल परब त्यांना शरद पवारांना जाऊन भेटले, हा एक मुद्दा. दुसरीकडे केंद्रीय निवडणूक समितीची बैठक अत्यंत महत्वाची नवी दिल्लीमध्ये काँग्रेसची होती, त्यामुळे इथली जी काही संयुक्त पत्रकार परिषद होती ती सुद्धा झाली नाही. गेल्याच काही दिवसांपूर्वी गद्दारांचा पंचनामा सादर करत तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी, ज्यात उद्धव ठाकरे, नाना पटोले आणि शरद पवार होते, त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली. आज सुद्धा एक अत्यंत महत्वाची पत्रकार परिषद आयोजित केली गेली होती, ती सुद्धा रद्द करण्यात आली. आणि त्यामुळे या चर्चांना खूप जोर येतोय की अशा प्रकारच्या हालचाली काँग्रेसमध्ये आणि दिल्लीमध्ये, मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षात सातत्यानं सुरू आहे.